श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 26 सप्टेंबर 2024 वार गुरुवार. या दिवशी आहे गुरु पुष्यामृत योग. बघा, पितृपक्षामध्ये हा योग जुळून आलेला आहे. असा योग क्वचितच येत असतो. तर या योगावर आपल्या गुरूंची सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर गुरूंची प्रभावी सेवा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट, दुःख हे येतच असतात, पण त्यातच अडकून न राहता कितीही कठीणातील कठीण परिस्थिती असो, त्यातून बाहेर निघण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मिळावा. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही ना काही मार्ग जो आहे तो मिळावा आणि आपल्या आयुष्यात सर्व चांगलं व्हावं. आपल्यावर आपल्या गुरूंची सदैव कृपादृष्टी राहावी. तसेच आपली आर्थिक स्थिती ही अधिकाधिक सुधारावी, चांगली व्हावी. आपण जे काही कष्ट करतो त्याचा योग्य जो मोबदला आहे तो मिळावा. यासाठी मग तुम्ही बघा, नोकरी करत असोत किंवा तुम्ही व्यवसाय करत असोत, तर त्यात अधिक यश येऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारावी. तर यासाठी ही सेवा तुम्हाला सुरुवात करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. ही जी सेवा आहे ना, तर ती अतिशय प्रभावी आहे. हा जो अध्याय आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख म्हणतात ना, ऊन सावली वारा सर्व काही हे सहन करून आपण आपलं आयुष्य जे आहे ते जगत असतो. पण आपल्या गुरूंची सेवा जरा बघा आपल्याला करायचीच आहे आणि त्यातल्या त्यात गुरु पुष्य योगावर ही सेवा सुरू केली ना, तर त्याचे अधिक फायदे होणार आहेत. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं ना, तेव्हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो तयार होतो आणि याला सुवर्ण योग असं देखील म्हणतात. बघा, या योगावर सोनं चांदी खरेदी करणं, त्याचबरोबर चांगल्या गोष्टी करणं, एखाद्या कामाला तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. याला मुहूर्त पाहण्याची वेळ नसते. या योगात कधीही तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. तर गुरुवारी बघा, गुरुवारी 26 तारखेला या दिवशी रात्री 11:32 गुरुपुष्यामृत योग जो आहे तो चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:31 संपणार आहे. तर तुम्ही अगदी गुरुवारी रात्री ही सेवा करू शकता किंवा शुक्रवारी बघा 6:32 अगदी कधीही या सेवेला सुरुवात करू शकता. पण मी तर म्हणेल, तुम्ही गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार आहे, आपल्या महाराजांचा वार आहे. तर गुरूंच्या दिवशी म्हणजेच गुरुवारपासूनच या सेवेला सुरुवात करा. बघा, तर यासाठी अतिशय साधं आणि सोपी सेवा आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानलं जातं. तर या ग्रंथामधील हा अध्याय जो आहे तो तुम्हाला वाचायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपी अशी ही सेवा आहे. तर गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय हा तुम्हाला पठण करायचा आहे. मग तुम्ही संकल्प करूनही पठण करू शकता किंवा संकल्प न करता अगदी रोज वाचला तरी चालणार आहे. तर बघा, यामुळं काय होणार आहे, तुमची जी काही तुमच्यावर येणारी संकट आहेत ते दूर होऊन तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. महाराजांचं जे गुरूंचं पाठबळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर यासाठी तुम्हाला बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा रोज जो आहे मोठा जो ग्रंथ आहे तो हाताळायचा नाही. कारण तो बघा, ग्रंथ अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे, तो रोज हाताळता येत नाही. तर त्यासाठी बघा, तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्यायाची वेगळी पोथी मिळते, ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला पठण करायची आहे. आता बघा, पठण करताना अगदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तुम्ही जॉब करत असाल तर ऑफिसमध्ये, व्यवसाय करत असेल तर दुकानात,
अगदी कुठेही तुम्ही हा ग्रंथाचा हा अध्याय जो आहे, तो तुम्ही वाचायचा आहे. यासाठी बघा तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटं लागणार आहे. तर प्रत्येक संकटातून बघा सहज बाहेर आपल्याला काढतील एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे, या अध्यायामध्ये आहे. त्याचबरोबर बघा अगदी कितीही कुठलीही समस्या जर असेल ना, तर गुरुचरित्रातील 18वा अध्याय जो आहे तो तुम्हाला वाचायचा आहे. गुरुचरित्रातील 18वा अध्याय म्हणजे सर्व समस्यांचा लवकरात लवकर याने तुमच्या आयुष्यातील पैशाच्या ज्या काही समस्या आहे, आर्थिक ज्या काही समस्या आहे, त्या दूर होण्यासाठी हा अध्याय पठण करायचा आहे. अगदी तुम्ही बघा देवासमोर हा तुम्ही संकल्प केला किंवा नाही करून जरी तुम्ही हा वाचन केलं, तरी अगदी तुम्ही जे काही काम करत आहात, जे काही व्यवसाय करत आहात, तर त्यात तुम्हाला यश येऊ देत, तुमची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा अध्याय जो आहे तो तुम्ही अगदी श्रद्धेने मनापासून हा वाचायचा आहे. या सेवेला अगदी तुम्ही बघा गुरुपुष्यामृत योगावर जर सुरुवात केली ना, तर त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय बघा योग्य असं फळ देणारा हा अध्याय आहे. तसेच गुरुचरित्राचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु हा अध्याय म्हणजे सर्व समस्यांवर हा एक उपाय आहे. या 18व्या अध्यायाची महती अतिशय प्रभावशाली आहे. अनेक जण बघा अनेक कारणांसाठी गुरुचरित्राचं पारायण करतात किंवा अगदी रोज गुरुचरित्रातील अध्यायाचं वाचन करतात. हा 18व्या अध्याय हा खूप असा महत्त्व आहे. एखाद्या गोष्टीसाठी नेमका कोणता उपाय करावा किंवा कोणती सेवा करावी हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही. तेव्हा गुरुचरित्र हे लवकरात लवकर आणि प्रभाव दाखवणारं असं दिव्य असा पवित्र ग्रंथ आहे आणि या पवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथातील तुम्हाला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचन करायचं आहे. यामुळं तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही संकट आहेत, ते दुःख आहे ते दूर होणार आहे. आर्थिक समस्या असतील त्या देखील याने दूर होणार आहे. आपल्या महाराजांची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहणार आहे. बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये म्हटलं आहे, की जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु हा राखतो. परंतु जेव्हा जर गुरु कोपला तर त्याला देवसुद्धा काहीच करू शकत नाही. इतकी महती याची आहे. त्यामुळे बघा शेवटी कष्ट हे करायचेच आहे. कष्टाला पर्याय नाही. परंतु कष्टाबरोबर आपल्याला सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे. आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ जी आहे ती मिळणार आहे. गुरूंचं पाठबळ आपल्याला मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.